सध्या सगळ्यात चर्चेत असलेला विषय म्हणजे मोका. हा मोका कायदा नेमका कधी अस्तित्वात आला? हा कायदा कोणावरती लागू होतो? आणि हा कायदा लागू झाल्यानंतर नेमकी शिक्षा काय होते? याच अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सागर अंगे आपणा सर्वांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. मोका की मकोका? आता एक लक्षात घ्या, MCOCA हा शॉर्ट फॉर्म म्हणून आपण वापरतो. कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट 1999, अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा 1999. मग हा कायदा नेमका लागू कोणावरती होतो? तर संघटित स्वरूपातील गुन्हे करणाऱ्या टोळीवर मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. आता संघटित स्वरूपातील गुन्हा म्हणजेच टोळीने तुम्ही जर गुन्हा केला तर तुमच्यावरती हा कायदा लागू होतो. मग टोळी या शब्दामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश हे अभिप्रेत आहे, हे लक्षात घ्या. पूर्वी आपल्याकडे जो टाडा कायदा होता, या टाडा कायद्यामध्ये काही बदल करून नव्या स्वरूपात मोका कायदा महाराष्ट्रात आणला गेलेला आहे, हे लक्षात घ्या. मोक्का कायद्यातल्या तरतुदी, हा कायदा कधी लागू होतो, कोणावरती लागू होतो? तर लक्षात घ्या, खंडणीसाठी गैरकृत्य, हप्ता वसुली, सुपारी देणं, हत्या करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणं, घुसखोरी, दरोडा या आणि अशा गंभीर गुन्ह्यांबाबत मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. हा कायदा कधी आलाय अस्तित्वात? तर 24 फेब्रुवारी 1999ला त्यावेळेसचे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल PC अलेक्झांडर यांनी एक अध्यादेश काढला आणि त्यानंतर भाजप शिवसेना पक्षाचं सरकार होतं. त्यावेळेचे गृहमंत्री माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी हा कायदा जो आहे हा विधानमंडळामध्ये या कायद्याचं विधेयक मांडलं आणि हा कायदा पारित करून घेतला आणि हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झाला, हे लक्षात घ्या. त्यानंतर जे गुन्हेगार आर्थिक फायद्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने टोळीने गुन्हा करतात त्यांच्यावर मोक्का लावण्याची मुभा पोलिसांना देण्यात आलेली आहे. मग आता सगळ्यात महत्वाची तरतूद काय आहे या कायद्यामधली? तर लक्षात घ्या, या टोळीतील आरोपींपैकी किमान एकावर तरी गेल्या 10 वर्षामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुन्ह्यात चार्जशीट दाखल असावी व कोर्टाने त्याची दखल घेतलेली असावी. ही तरतूद जी आहे ती बंधनकारक आहे. आता त्या टोळीमध्ये समजा 4, 5, 6, 10 जी काही लोक असतील त्यापैकी किमान एका व्यक्तीवरती गेल्या 10 वर्षामध्ये किमान 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल केलेली असली पाहिजे आणि कोर्टाने त्याची विशेष दखल घेतलेली असली पाहिजे, तर तुम्हाला त्या टोळीवरती मोक्का अंतर्गत कारवाई करता येते, हे लक्षात घ्या. मग मोक्का लावण्यासाठी ही प्रमुख तरतूद आहे. मग तपास कोण करतं मोक्का कायद्याअंतर्गत? तर शहरी भागामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागामध्ये पोलीस उपाधीक्षक यांना या कायद्याअंतर्गत तपास करण्याचे अधिकार आहेत. मग हे अधिकारी या टोळीमधील जे लोक आहेत त्यांचा संपूर्ण इतिहास तपासतात. गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती जमा करतात आणि ही सगळी माहिती गोळा करून एक अहवाल ते पोलीस महानिरीक्षक यांना पाठवतात आणि पोलीस महानिरीक्षक मग फायनली मोक्का लावण्याबाबतची संमती हे देत असतात. मग यामध्ये शिक्षा काय होऊ शकते जर एखाद्या टोळीवरती मोक्का अंतर्गत कारवाई झाली तर? तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर होत नाही. इतर वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये आपण पाहतो की आरोपी अटकपूर्व जामीन अगोदरच घेतात, या गुन्ह्यामध्ये मात्र अटकपूर्व जामीन घेता येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, पोलिसांना 90 दिवसांच्या ऐवजी 180 दिवस चार्जशीट फाईल करण्यासाठी मिळतात. कुठल्याही गुन्ह्यामध्ये आपण ऐकतो की कोर्टामध्ये जे आरोपपत्र दाखल करायचं असतं ते 90 दिवसांमध्ये म्हणजे 3 महिन्यामध्ये दाखल करायचं असतं. पण मोक्का अंतर्गत कारवाई असेल, जर मोक्का हा कायदा लागू करण्यात आलेला असेल तर मात्र पोलिसांना 6 महिन्याचा कालावधी हा चार्जशीट दाखल करण्यासाठी मिळतो. अर्थात हा 6 महिन्याचा कालावधी जर मिळाला तर पोलिसांना अधिक खोलामध्ये जाऊन अधिक सखोल पद्धतीने चौकशी करता येते आणि त्या गुन्ह्याची चार्जशीट जी आहे ती कोर्टामध्ये सादर करता येते, जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी हा प्रयत्न केला जातो. त्यानंतर मोक्का कायद्यानुसार असलेल्या गुन्ह्याची सुनावणी विशेष न्यायालयामध्ये होते. या न्यायालयामधील न्यायाधीश जे आहेत ते हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्ल्याने सरकारकडून त्यांची नेमणूक केली जाते. म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई असेल तर विशेष न्यायालयामध्ये त्याची सुनावणी पार पडते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, गुन्हेगारांच्या टोळीने, ज्याच्यावरती आता खूप सारं घमासान महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या की गुन्हेगारांच्या टोळीने एखाद्या व्यक्तीची हत्या केली असेल तर अशा वेळेस गुन्हेगारांना मृत्यूदंड
किंवा जन्मठेप शिक्षा सुनावली जाऊ शकते. म्हणजेच टोळीने जर एखाद्या व्यक्तीची हत्या केलेली असेल आणि ते जर मोक्का कायदा लागू होत असेल तर अशा प्रसंगी गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये आहे, हे लक्षात घ्या. इतर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये मग 5 वर्षाची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाऊ शकते किंवा 1 लाखापासून 5 लाखापर्यंत दंडही केला जाऊ शकतो. आरोपींची मालमत्ता, आता आरोपींची जी संपत्ती आहे ही संपत्ती सुद्धा जप्त करण्याचा अधिकार या कायद्यानुसार पोलिसांना प्राप्त होतो, हे लक्षात घ्या. एकंदरीतच मोक्का कायद्यामुळे टोळीतील गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी मदत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, मोक्का कायद्याच्या अनुषंगाने ही एक महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, म्हणून आजचा हा व्हिडिओ होता. अशाच प्रकारे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, अशाच प्रकारे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज ऐकायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विषय टाका. त्यावरती इग्नाइट अकॅडमी नक्कीच असे व्हिडिओज घेऊन येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी 8888 25 61 17 या नंबरला संपर्क करा.